आज तिकडनं आम्ही आता यवतमाळच्या दिशेने चाललो आहोत आणि अत्यंत चांगला प्रतिसाद आमच्या या संपूर्ण युवा सेना, युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्याला मिळत आहे. याआधी ज्या जागा शिवसेना लढतील अशा 11 लोकसभा जागांवर आमचे हे मेळावे झालेले आहेत. आज यवतमाळ वाशिमचा मेळावा आहे. हा देखील अतिशय याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे, अपेक्षा आहे. आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं, इंडिया आघाडीचं अतिशय उत्तम वातावरण या संपूर्ण राज्यामध्ये निर्माण होताना दिसते. कोण आता युती करतंय, कोण नाही करत आहे, याही पेक्षा आमची ताकद कशी वाढेल याकडे आमचं लक्ष आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की जास्तीत जास्त जागा या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी जिंकेल. तुम्ही लढण्यास इच्छुक आहात का नाही? हे बघा, माझ्यावर आता पक्षाने सचिव पदाची जबाबदारी दिल्या असल्या कारणाने सध्या तरी जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार असतील त्या ठिकाणी जाऊन शिवसेनेचे उमेदवार विजयी करण्याकरता मेहनत घेण्याचं काम मी करतोय. मी म्हणालो तसं याआधी आम्ही 10 मतदारसंघांमध्ये जाऊन असे मेळावे घेतलेले आहेत. आज यवतमाळ आणि वाशिमचा मेळावा आहे आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे. उमेदवार कोण असतील, काय असतील हे उद्धव ठाकरे साहेब ठरवतील. जो कोण उमेदवार असेल, फक्त कल्याणच नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या जागांबाबत मी सांगतो, जो कोण उमेदवार असेल त्याकरता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आम्ही सगळे मिळून त्याला विजय करण्याचा प्रयत्न. मला वाटतं उमेदवार कोण असतील, काय असतील आणि काँग्रेसचे कोण असतील हे काँग्रेसचे नेते सांगू शकतील. त्या संदर्भात मी सांगायला काही योग्य व्यक्ती नाही. शिवसेनेचं मी परत एकदा सांगतो, तुम्ही संधी मिळाली कल्याणमधनं, तिकीट दिले तर तुम्ही लोकसभा लढणार आहात का? इच्छा आहे का? बघा, माझ्या इच्छेपेक्षा आज पक्षाला गरज कसली आहे हे जास्त महत्वाचं. उद्धव ठाकरे साहेब हे आमचे नेते आहेत. ते ज्या आम्हाला आदेश देतात त्या आदेशाचं पालन माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आणि सर्व कार्यकर्ते, सर्व शिवसैनिक आम्ही करत असतो. तुर्तास माझ्यावर जी जबाबदारी आहे युवा सेनेचं संघटन मजबूत करणं, शिवसेनेचं संघटन मजबूत करणं, ते मी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय. येणाऱ्या दिवसांमध्ये जसं उद्धव ठाकरे साहेब सांगतील तसं आपण करू.